महिला शक्ति जिंदाबाद, देश की पावर महिला शक्ति, देश की शान महिला शक्ति, राष्ट्रीय गुलाबी जायसवाल सर जिंदाबाद, राष्ट्रीय अनिता सिन्हा जिंदाबाद, बजरंगदास गुरुजी जिंदाबाद, श्री नरेंद्र मोदी जी जिंदाबाद, श्री भांडारकर सर जी जिंदाबाद। मी लक्ष्मी मसरा, तालुका महिला अध्यक्ष, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। महिला शक्ती ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे ना। आपल्या महिला शक्तीचे संस्थापक राष्ट्रीय गुलाबजी जयस्वाल सर, राष्ट्रीय अध्यक्ष अनिता सिन्हा यांना हार्दिक अभिनंदन करते। त्याचप्रमाणे माझ्या तालुक्याचे अध्यक्ष माननीय पुरुषोत्तम भांडारकरजी सर यांना सुद्धा हार्दिक अभिनंदन। तसेच माझ्या महिला शक्तीचे पदाधिकारी यांना सुद्धा हार्दिक अभिनंदन। माझ्या विधवा मातांना सुद्धा हार्दिक अभिनंदन। आणि ज्या आज आमच्या उद्घाटनासाठी इच्छुक महिला आजच्या या गावातल्या महिला उपस्थित आहेत त्यांना सुद्धा हार्दिक अभिनंदन। माझ्या प्रथम नागरिक सरपंच ताई मॅडम यांना सुद्धा हार्दिक अभिनंदन। कारण तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित दाखवल्यामुळे हार्दिक अभिनंदन करते ताई तुम्हाला आणि महिलांना सुद्धा। महिला शक्ती ही सेंट्रल गव्हर्नमेंट संस्था आहे आणि ही संस्था आपल्या भारतामध्ये 2020 पासून लागू झालेली आहे आणि आपल्या भारतामध्ये 3 लाख विधवा महिलांना पेन्शन वाटप झालेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 डिसेंबर 2023 ला ही योजना लागू झालेली आहे आणि पहिला ऑफिस आपल्या ग्राम मेडकीमध्ये ऑफिस ओपनिंग झालेली आहे आणि आज 5वा टप्पा आम्ही पेन्शन वाटप करत आहोत आणि ऑफिस सुद्धा ओपनिंग केलेलं आहे। उशीखेडा ग्रामपंचायत, तालुका सडक अर्जुनी, जिल्हा गोंदिया, महाराष्ट्र राज्य। कारण की माझ्या कर्मचारी हे तुम्हाला सर्व माहिती सांगितलीच आहे, सांगण्याला काही ठेवलेलं नाही, पण माझी इच्छा आहे काही देशावर आधारित मी माहिती सांगते तुम्हाला आज। कारण की तुम्ही महिला आजपर्यंत निघत नव्हत्या, पण आमची सावित्री आई ही आपल्या महिलांना पहिल्यांदा शिक्षणाचा लाभ दिला आणि शिक्षण दिले, समोर कशा गेल्या पाहिजे आणि आमच्या महिला कसे समोर निघाल्या पाहिजे म्हणून आज तुम्ही इथं दिसता। तसेच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष अनिता मॅडम ह्या सुद्धा विधवा महिलाच नाही तर आमच्या महिलांना सुद्धा समोर येत आहेत आणि ह्या विधवा महिलांना 6 योजनाचा लाभ मिळवून दिलेला आहे आणि पहिला योजना तुम्हाला लागू आहे विधवा आजीवन पेन्शन, म्हणजे तुम्हाला 6 योजना आहेत तर ते हळूहळू तुम्हाला 6 योजनाचा लाभ मिळेल। कारण की कोणत्या कामासाठी वेळ लागते आणि जसे आमची झाशीची राणी ह्या इंग्रजांसोबत लढा लढले त्याचप्रमाणे आम्ही तुमच्यासाठी त्या झाशीच्या राणीसारखे तुमच्यासाठी आम्ही लढा लढणारच आहोत आणि आपल्या घरामध्ये आम्हाला उंच आवाजामध्ये बोलू देत नाही आमचे परिवार, पण आम्ही ह्या महिला शक्ती माध्यमामधून उंच आवाजामध्ये आम्ही इथं बोलत आहोत। कारण की आम्ही समाजासाठी
आज सुद्धा आमच्या पाठीशी आहेत, कारण की त्या बॅनर मध्ये आहेत, तर आमच्या कार्यक्रमामध्ये त्या उपस्थित आहेत. नेहमी आम्हाला ते ज्ञान देतात आणि ज्ञान देऊन आम्हा महिलांना समोर नेत आहेत. आम्हाला कुणाची भीती नाही, आम्ही तुम्हाला समोर नेणार. आणि आपल्या गोंदिया जिल्हा सडक अर्जुनी तालुक्यामध्ये एक मोठी महासभा ठेवणार आहोत. त्या सभेमध्ये तुम्ही महिला सर्व उपस्थित राहाल, कारण की त्या दिवशी आम्ही विधवा महिलांना खूप काही माहिती सांगणार आणि विधवा महिलांना आवाज योजना आणि ज्या तरुण म्हणजे विधवा झाल्या आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण फी मिळणार आहे, त्याच्यासाठी पण ही योजना लागू होईल. आणि बस लाईट बिलचा पण सुद्धा तुम्हाला ह्या 3 योजना लागू होतीलच, कारण त्या दिवशी तुम्ही सर्व उपस्थित राहाल. एवढेच नाही तर आमच्या जायसवाल सरांना आणि अनिता सिंग मॅमला तुम्ही खूप आशीर्वाद द्या. तेवढेच नाही तर आमचे शिवाजी महाराज महिलांसाठी खूप झटले, ते स्वतःच्या आईसाठीच नाही तर स्वतःच्या पत्नीसाठी आणि वडीलधाऱ्या